बरोबरीमुळे साधारणतः स्मोकिंगचं, दारूचं, वीडचं प्रमाण वाढतंय आणि ते बंद करायचं असेल तर त्यात संवाद, समायोजन हाच सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद ताई. एक तुम्हाला ते ऍड करायचं जी काय? एक छोटा मुद्दा फक्त ऍड करतो याच्यामध्ये. जी. बऱ्याच वर्षांपासून जेव्हा वर्षा विद्याविलास यांच्या बरोबर आमची चर्चा या मुद्द्याने चाललेली असते, त्या पोटतिडकीनं जो मुद्दा मांडतात महिलांच्या व्यसनाधीनतेचा, त्याचा एक छोटासा उल्लेख फक्त करतो. तो असा आहे की बऱ्याचदा महिलांमध्ये एक व्यसन करणारी महिला, सिगरेट पिणारी महिला, सिगरेट न पिणाऱ्या महिलेला सांगताना, कन्व्हिन्स करताना सांगते. त्याचं इंग्रजी वाक्य वर्षा विद्याविलास यांनी मला सांगितलं होतं आणि ते मला बातमीदारीत उपयोगी पडलं. सिगार फॉर फिगर. तुला जर सुडवल दिसायचं असेल तर तुला सिगरेट द्यायला हवी, असं एक महिला दुसरीला सांगते. हाच खरा पाय घसरण्याचा पहिला क्षण आहे. हा, तो सर्वे सुद्धा झाला होता एका न्यूजपेपरमध्ये की मुंबईत 35% मुली या सिगरेटचं व्यसन करतात म्हणून. तर खूप चांगली चर्चा विविध अंगाने इथे झाली. समाज घटक असतील, समाजाचे स्तर असतील किंवा लिंग आधारित व्यसनांकडे कसं आकर्षित होतो माणूस, त्यामुळे खूप चांगली चर्चा या विषयावर झाली. पण मग एवढं सगळं असताना तुम्ही कसे काय लांब राहिलात विषयाची? म्हणजे एवढं प्रेशर सगळ्यांना आहे, त्यांना आहे, तुम्हालाही असेल. एवढ्या मोठ्या चॅनलला तुम्ही संपादक म्हणून जबाबदारी निभवत असताना कसं स्वतःला कंट्रोल केलं? मी एक सांगू का की माणूस कसा घडणार आहे किंवा तो पुढच्या काळामध्ये कसा असेल याचं बीजारोपण जे आहे ते आपल्या लहानपणामध्ये असतं. कुटुंबामध्ये खरोखर व्यसन कुणीही केलं नाही किंवा करताना मी पाहिलं नाही, हा मूळ मुद्दा. त्यानंतर पुढे जाऊन व्हेरी लकी पर्सन ना. खरंय, कारण म्हणजे वडील बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत होते, आई हाऊसवाईफ होती किंवा डॉक्टर असलेले मामा असतील, काका असतील, पण त्यांच्यापैकी कुणालाही व्यसन करताना पाहिलं नाही आणि त्यामुळे खरोखर त्या गोष्टीचं आकर्षण कधी वाटलं नाही. पुढची एक स्टेज येते ज्यावेळेला आपण शालेय जीवनामध्ये जातो. शालेय जीवनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारची प्रलोभनं म्हणा किंवा मित्रमैत्रिणींकडून होणाऱ्या ऑफर असतील, या सगळ्या गोष्टी होतात. मात्र संयम त्या ठिकाणी कामी आला, कारण लहानपणापासूनच योग साधना करणं हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आपोआप बनत गेलं किंवा त्यासाठी आपण लकी आहोत असं मी मानतो. फार मी स्पिरिच्युअलिटी बद्दल आज बोलणार नाही, कारण आपला विषयच टोटली वेगळा आहे. मात्र आज त्यामध्ये ज्यावेळेला योग साधनेला सुरुवात झाली त्यावेळेला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इथपर्यंतच्या गोष्टी करत असताना दोन गोष्टी जरी प्रत्येकाच्या कुटुंबात पाळल्या गेल्या तर मला वाटतं की व्यसनमुक्त समाज करणं फार मोठी गोष्ट नाही. त्यातला एक महत्वाचा मुद्दा तोच की यम नियम पाळत असताना तुम्ही स्वतःसाठीचे नियम काय करतात आणि ज्यावेळेला तुम्ही समाजामध्ये वावरत असतात त्यावेळेला कुठल्या नियमांचं पालन करायला हवं, इतकं जरी अवगत करायला मिळालं तरी पुरेसं झालं. मात्र शालेय जीवनामध्ये गेल्यानंतर जसं आज एक मंत्रालय त्यासाठी काम करतोय, व्यसनमुक्त समाजासाठी तुम्ही घेतलेला पुढाकार आहे, आज ज्या प्रकारचं आपण संमेलन घडवलंय, तर लहानपणाच्या काळामध्ये नाटकातून काम करण्याची आवड असल्या कारणामुळे अनेक पथनाट्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती कशी करावी याचं शिक्षण मिळालं आणि ते शिक्षण कामी आलं, कारण आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय त्याविषयी जागरूकता ही लहानपणी आपोआपच त्या संस्कारातून झाली. म्हणजे आज आपल्या परिसंवादाला सुरुवात होण्याआधी सुरू असलेला सांस्कृतिक कार्यक्रम, त्यामधून सुरू असलेलं प्रबोधन आज आम्ही पाहिलं आणि मग बालपण आठवलं की विविध ठिकाणी जाऊन आपण थेट रस्त्यावरती केलेली पथनाट्य आणि त्यातून झालेली जनजागृती याचा प्रचंड फायदा झाला. आणि तिथून सुरू झालेला प्रवास अगदी ज्या वेळेला काही वर्षांपूर्वी मी MA इन योगशास्त्र ज्या वेळेला केलं त्यावेळेला एक फायद्याचं झालं की जसं मृणालिनी ताई आता मगाशी म्हणाल्या की काळ बदलत गेला, वेळ बदलत गेली, आपले चॅलेंजेस बदलत गेले. अगदी काही दिवसांपूर्वी मी रिसर्च माझा सबमिट केलेला आहे की योग फॉर ई डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे आपण तंबाखू असेल, दारू असेल किंवा विविध विषयांवरती बोलतोय, मात्र सोशल मीडियाचं जे वेड आजच्या जनरेशनला लागलंय किंवा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लागलंय की आपण स्क्रोल करत फिरतो, मात्र त्याचे दुष्परिणाम याच्यावरती ज्यावेळेला रिसर्च करायला मिळाला त्यावेळेला योगच्या माध्यमातून ई डिटॉक्सिफिकेशन करणं किती गरजेचं झालंय. मजे खातर एक छोटीशी गोष्ट सांगेन की हा रिसर्च करत असताना एक गोष्ट समोर आली ताई की आपल्या वेळेला किंवा आपल्या आधीची जी पिढी होती त्याला ब्लॅक अँड व्हाईट स्वप्न पडायची, कारण ते लोक ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन पाहत होते. मग कलर टेलिव्हिजन आल्यानंतर त्यांना कलर मध्ये दिसायला लागले. या पुढची येणारी जनरेशन मात्र 3D आणि HD क्वालिटीचे स्वप्न बघते. हे ज्या वेळेला त्या रिसर्चच्या माध्यमातून आलं त्यावेळेला कळलं की लहानपणी झालेले जे संस्कार आहेत ते तुम्हाला कुठल्या दिशेला घेऊन जातात
आणि त्यामुळेच व्यसनाधीनतेपासून लांब राहण्यासाठी योग हा फार महत्वाचा राहिला, जो पुढच्या पिढीनेही आत्मसात करावा किंवा त्याची कदाचित पुढच्या काळात वेळ येईल आणि त्यावरती रिसर्च करावा लागेल, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. या मुद्द्यावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.